आई या विषयावरती तुला काय वाटतं, आणि होणार मी हे जेव्हा सुरू होतं तेव्हा तुझी नेमकी भावना काय होती? कारण एका सिरियलमध्ये एक आईची पात्र साकारणारी एखादी अभिनेत्री बरोबर काही काळानंतर ती आपल्याला आई वाटू लागते. आपण तिच्याशी त्याच पद्धतीने बोलतो किंवा ती ट्रीटमेंट आपल्यामध्ये ती आई मुलाचीच असते. हो त्यावेळी तर 6 आयांसोबत तू काम करत होतास. हो हे सुद्धा एक आहे. मी अगदी पहिल्या प्रोजेक्टपासनं स्वतःला सांगून ठेवलेलं आहे की हे सगळं खोटं आहे जे मी मुलाला सांगितलं, जे तू स्वतःलाही हा. सांगतोस. आणि मी आजही करतो की अरे मेरी मम्मा, अरे मेरे पप्पा, हे जे काही इंडस्ट्रीमध्ये आहे मला खूप हसू येतं याचं. कारण हे आम्ही बघतो कसं होईल? सेटवरती. तुझी एक आई आहे ना घरात, ही कशी आई होईल तुझी? असं एक माझं मत चालू असतं की हा पप्पा कसा होईल तुझा, हा बाबा कसा होईल तुझा. आणि तुला माहिती आहे आपण ते सेटवरती बघतो, बऱ्याच जणांच्या बाबतीत ते होतं. अबे, ही माझी आई नाही होऊ शकत. मी कितीही इमोशनल जरी बोललो किंवा नाही बोललो तरी सुद्धा ती माझी एक सहकलाकार आहे, तो माझा एक सहकलाकार आहे. माझा तो भाऊ नाहीये, ती माझी बायको नाहीये, ती माझी आई नाही, ही माझी खरी आजी नाही आहेत. तेही ॲक्टर्स आहेत, त्यांची त्यांची इंडिव्हिज्युअल वेगळी नाती आहेत. ते त्यांची त्यांची फ्रस्ट्रेशन बाजूला ठेवून किंवा घेऊन इथे आलेले आहेत. सेम मी माझी फ्रस्ट्रेशन्स ठेवून किंवा घेऊन आलेलो आहे. त्यामुळे आपण इथे येऊन फक्त लेखकाने लिहून दिलेली पात्र सादर करण्यासाठी इथे आलेलो आहोत. त्यामुळे त्या बाबतीत मी खूप सॉर्टेड होतो की सुहिता मावशी ही माझी जी होणारमध्ये खरी आई प्ले करत होती, एक आई. बाकीच्या मावशी, आत्या वगैरे सगळ्या होत्या, पण आई ही सुहिता थत्ते होती. आज सुद्धा ती माझी सुहिता मावशी, सुहिता ताई आहे आणि कमालीची मैत्रीण आहे ती माझी. आणि त्यात सगळ्याच जणी, मग ती सुप्रिया पाठारे असेल, लीना भागवत असेल, पौर्णिमाताई असेल, स्मिताताई असेल, रोहिणी मावशी असतील, कुणी, त्या सगळ्यांना मी आजही ताई किंवा मावशी असं म्हणतो. आणि आजही आमचं नातं प्रचंड घट्ट आहे. म्हणजे त्या 6 जणी जर कुठे नाईट आऊट वगैरे करत असतील कुणाच्याही घरी तर मला फोन करतात आवर्जून, आम्ही एकत्र भेटतो. आणि ते आजही आहे, आज सुद्धा आहे.